जाऊबाई, येस. सराशी पैसे देताय काय? मीनुताईंसाठी फळं वगैरे आणायचे. मिनुताईंसाठी की स्वतःसाठी? त्यांच्यासाठीच आणायचे. तुमच्याकडे नसतील तर मी फॅक्टरीत जाऊन आईंकडनं घेते. स्टॉप. आईंना कशाला डिस्टर्ब करायलीस? आय एम हिअर. नो, देते मी. हे काय 50 रुपये? हो, ह्याच्यात काय होणार आहे? त्यांच्यासाठी फळं, औषधं, दूध टाकायची पावडर समजा घेऊन यायचे. घासघीस कर की. माहेरची सवय असेलच नव तुला. तिकडे कुठे पैसे असतात तुमच्याकडं, नाही का? नाही तू डू वन थिंग. एक बुक्का दे. पहिलवान आहेस ना तू. तिकडे वापर तुझा दम. आईशी ह्या भाषेत बोलायची हिम्मत कशी झाली तुझी? आई असेल तुझी, आमची मालकी नाही. बघा मंडळी कशी दमदाटी करतोय. मालक झाला म्हणून लय माज आला याला. सोडायचं नाही यांना. हो हो, नाही सोडायचं. शांत व्हा बघू. विरू, सोड त्याला. रोज आपण गुण्यागोविंदानं काम करणारी माणसं आज अशी डोकी गहाण टाकल्यासारखी का वागतोय? तुम्ही भरभरून कमावणार आणि आमच्या हातावर कावड्या ठेवणार. वर तुमची लेकरं आमच्यावर हात उगारणार, दमदाटी करणार. आम्ही हे सहन नाही करणार. वय की हे सहन करताच कामा नाही. हो धनंजयराव, अहो हे पैलवान बघाव तिकडे फक्त हाणामारीलाच उठते. कामाच्या बदल्यात चिचुके घ्यायचे आणि वरून जीव धोक्यात घालायचा. येणे जमायचं आता. नको आम्हाला असलं काम. चला मंडळी. मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. हे काय करून ठेवलेस? तुला दमदाटी करायची काय गरज होती? भैया, तो आईशी कंच्या भाषेत बोलत होता, ऐकलंच हवं? अरे पण वेगळ्या कुठल्या तरी पद्धतीने त्याला वठणीवर आणता आलं असतं. पण आता तू हाणामाऱ्या केल्यास म्हणून सगळे कामगार निघून गेलेत. आता काय आपण चौघांनी मिळून झब्बू खेळत बसायचंय वय? आजच्या तर 3-4 ऑर्डरी आहेत. सगळं चढून बसले आता. नाही अडणार. आपण चौघ आहोत की कामाला. आणि एक काम करू, आजच्या दिवस प्राजक्ताला आणि कांचन वहिनींना बी बोलून घेऊ इकडच. प्राजक्ताची सावली पण पडता कामा नाही या फॅक्टरीवर. हरिया, हे प्रकरण तूच चिघळून ठेवलेस. आता तूच निस्तर. काय आकृतीतून बसले? कामगार अचानकच काय फिरले? फिरले नाही जगा, त्यांना फिरवलंय. आणि हे ज्यानं कोणी केलंय ना, तो फक्त एकदा माझ्या तावडीत गावते. मग कसा घुमिवतोय त्याला बघच. काम झालंय. शिराळकरांच्या फॅक्टरीत संपाचा वनवा पेटवलाय. आणि लोन कुटवर पसरले. समजा फॅक्टरी मध्ये समजे कामगार काम सोडून गेलेत. हा, माझं बी आताच बोलणं झालं गुलाबरावशी. तो बी फॅक्टरी सोडून गेला घरला. आता तिकडे फक्त ती म्हातारी आणि तिची 3 लेकरं उरलीत. पापड आणि लोणच्यां सोबत. हे घ्यायचं आणि हे आम्ही दिलंय हे विसरून जायचं. समजलं? होय मॅडम. या आता. काय लेखाजी, कसा आहे आमचा माणूस? आहे की नाही कामाचा? आता शिराळकरांच्या फॅक्टरीत सुरू झाला बघा संप. संप सुरू झालाय खरा, पण तो तसाच सुरू राहायला पाहिजे, फॅक्टरी बंद पडेपर्यंत. येऊ दे, येऊ दे, येऊ दे, येऊ दे. बस 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 बस. माझं वजन वापरून लगेचच्या लगेच टेम्पो बोलवून घेतलाय, तोही वेळेत, ड्रायव्हर सकट. वा वा वा, उपकारच झाले म्हणायचे तुमचे.
मग आता एक काम कर, तुझ्या पगारातला वाटा दे त्याला परतफेड म्हणून. जगदीश, उगा शब्दाला शब्द वाढवू नकोस. आई कंचा माल भरायचा आहे यात. उडीद आणि नाचणीचे पापड आहेत. तिकडे बॉक्स आहेत, ते नेऊन ठेवा टेम्पो मध्ये. तिघांनी मिळून. हॅलो, हा मिने. अगं मी कामात आहे, जरा नंतर करतो तुला. काय काय कुठलं औषध? अगं मग मी आणलंय की ते तिथे ड्रॉवर मध्ये बघ. नाही नाही, थांब थांब, कपाटात बघ, कपाटात. बिरू, मी रिसिट बनवून ठेवते. ड्रायव्हर सोबत दे. कस्टमरची सही घ्यायला पाहिजे ना आपल्याला. चालतंय. आई 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 आई. पाठीत उसन भरली. लई दुखतंय. अरे एवढं वजन उचलायची सवय नाही ना. मला वाटतं मला बी डॉक्टर कडे जायला लागते. मी जरा साईडला थांबतो. हा आई आई आई. आई ग, लय दुखतय. काय करायचं बाबा? यू पैलवान, लंच जेवून झाल्यानंतर सगळे कपडे धुवून काढायचे. अंडरस्टँड? लावते मशनीला. मशीन? व्हॉट मशीन? हा, लाईट बिल पाहिलं का किती येते? लुकिंग नो ना. चुपचाप हँडमेडने धुवायचे ऑल कपडे. हा, माहेरी हँडमेडने धुतले असतील ना कपडे? तिकडे होतं का मशीन? नाही ना, त्यामुळे तुला सवय असेलच. चालतंय की, माझी काय बी हरकत नाही. हातानेच धुते, तेवढाच माझा बी व्यायाम होईल. होय, व्यायामाच्या नावाखाली खाखा इटिंग करू नकस. चपात्या कमी कर त्यातल्या. दुसऱ्यांना राहू दे, जरा कमी कर. प्राजक्ता, हे घे, माझ्यातली घे एक चपाती. अहो नाही मिनूताई, ते तुम्ही खावा. तुम्ही 2 जीवांचा आहे ना. अगं मला नाही लागत इतकी भूक. घे म्हटलं ना. अहो मिनूताई, नाही, हे तुम्ही खावा. बर, एक घास तरी खावाच लागेल तुला. घे. बिचारे भाऊजी, व्हॉट टेलिंग. बायको इकडे खाखा इटिंग करायली आहे आणि भाऊजी तिकडे वर्कलोडचे बॉक्स उचलायलेत. देवा, व्हेरी व्हेरी बॅड.
व्हेरी गुड. ठीक आहे. हे काय? सॉरी. ते अरे साईटवरती मजुरांना टिप द्यायची सवय लागली आहे ना. कसं आहे त्याच्याने मजुरांना हुरूप येतो आणि ते अजून चांगलं काम करतात. घे की तू, हरकत नाही. काय ना भैया, आपल्या घरचं काम आहे आणि ते करायला मला ह्या असल्या हुरूपाची गरज नाही. आपला फॅमिली बिझनेस आहे, तेव्हा तेवढ्याच आपुलकीनं काम करतो मी. आईनं तुला कुस्ती बंद करायला लावली म्हणून तू अंग मेहनतीची हौस फेडायला इकडे येऊन हे काम करायलास. तेव्हा तोंड वर करून स्वतःचा फॅमिली बिझनेस समजू नको फॅक्टरीला. असं आहे भैया, या फॅक्टरीत तुझ्यापेक्षा जास्त मी राबलोय आणि अडचणीला कायम मी धावून आलोय. अरे त्या अडचणी बी तर तुझ्याचमुळे आलाय ना आमच्या अंगावर. पण यावेळेचं कर्ज तुझ्यामुळे झालंय. अरे मॉल बांधून मस्त प्रॉफिट करून देणार तो मी, पण ते अकॅडमीचं खूळ तुम्हीच घातलंय दोघांनी. ते बाबांचं सपा नाही भैया, आणि ते मी ऐकणार नाही. विरू, धनंजय, परत वाद नकोय मला इकडे. कामं करा आपापली. पडली बंद शिराळकरांची फॅक्टरी. आता फिरतायत भिका मागत आपलं कर्ज फेडायला. अरे एवढ्यात खुश होऊ नकस. मागच्या खेपेला दिवाळीच्या फराळची ऑर्डर रातोरात पुरी केली त्यांनी. ती प्राजक्ता आहे तवर काय खरं नाही. पण त्या प्राजक्ताला तर घरात कैद करून ठेवलंय ना कांचनने. आणि त्यांच्या फॅक्टरीत धुसफुसणारी बैल भावंड आहेत, जे एकमेकांवर शिंग उगारून टकरा मारतात. लेखाजी, लय कमाल डाव खेळला तुम्ही. तुमच्या वाणीच नाद खुळा. हा तर फक्त एक डाव होता, अजून अख्खाच्या अख्खा सामना बाकी, आणि तो मलाच जिंकायचा. नाही त्या शिराळकरांच्या अख्ख्या घरादाराला माझ्या पायापाशी आणून नाक रगडा लावलं ना, तर नावाची लेखा नाही. हा खेळ माझा आहे आणि तो मीच जिंकणार, कारण या खेळाची राणी मीच आहे. बोल पैलवान. कसं चाललंय काम? तसं इकडे निवांतच आहे आज. असं मग नुसता व्यायाम व्हा म्हणून टेम्पोत माल लोड करत होता का तुम्ही? व्हिडिओ पाहिलाय मी तुमचा. व्हिडिओ कुठं? जाऊबाईंनी दाखवला. भैया भाऊजींनी व्हिडिओ पाठवलाय त्यांनी. भैयाच्या तर त्याला सोडतच नसतोय बघ मी आज. अहो जाऊन त्या बसतात. कडू कारला हाय ते, त्यांना तुपात तळा नाही तर साखरेत घोळा. कडू ते कडूच राहणार. मला सांगा, तुम्ही कशाला एकटंच काम करत होता? ते पगारवाढीसाठी समजे कामगार संपावर गेलेत आज. काय? मग आता फक्त 4 जण आहे का तुम्ही तिकडं? होय. बसतात. माझं घरचं काम उरकलंच आहे, मी येते तिकडं. नाही नाही नग, आईला नाही आवडणार ते. अहो नग आवडू द्या. तिथं समजा भार तुमच्या 4 असताना मी घरला कसं काय थांबू? नाही नाही, मी आले तिकडे. हॅलो. अय पैलवान, वेअर गोईंग? वेअर गोईंग? जरा फॅक्टरीत जाऊन येते. कशाला? फॅक्टरीत काय काम आहे? आईने तुला घरचा इन हाऊस वर्कलोड दिलंय ना? अहो बायकांनी तिकडे संप केलाय. मग त्याचं तुला काय करायचंय? आई आहेत की फॅक्टरीत, आई बघते काय करायचंय ते. शिवाय आईंची 3 लेकरं आहेत त्यांच्या गेट टुगेदर. इकडं हिअर यू अँड मी ओनली. आणि एवढी कामं पेंडिंग आहेत तर तुला बाहेर जायचंय? शिदीस कपडे, एवढे कपडे धुवायचे राहिलेत. आणि हे कपडे व्हेरी व्हेरी कॉस्टली, महागातले, हँडल विथ केअर आहेत. किंवा मशीन मध्ये नाही तर हँडमेडने धुवायचे. फरशी किती घाण झालीये, फरशी क्लिनिंग करायची आहे, केअर काढायचंय. एवढी कामं पेंडिंग आहेत आणि तुला फॅक्टरीत जायचंय. ही कामं झाली नाहीत ना तर गुड इव्हनिंगला आई मला अँग्री करतील. गो गो टू युअर वर्कलोड. गो. आली मोठी.
फॅक्टरीत जाणार आहे. पैलवान, वेअर गोईंग? सी दिस फरशी. सी, फरशी अजून बी नीट क्लीन झालेली नाहीये. सोफ्या खालना बी झाडून घे. कम कम सून. सी सी ऑल धूळ हियर ऑन. नीट क्लीन कर. ए पैलवान, ए पैलवान, ए ए आ ए पैलवान, ए थांब. पूजाताई, ताई कुठे निघालात? फॅक्टरीवर नाही गेलास? अगं गेलते की तिकडे, पण संप चाललाय. ते माझ्या बी कानी आलं. पण संप कशावरनं? मागच्या दिवाळीलाच तर आईंनी पगार वाढवून दिलता ना तुम्हाला, आणि बोनस बी दिलता. अगं हे समजा मला ठाऊक आहे प्राजक्ता, पण या सगळ्यांनी संप केलाय म्हणल्यावर मी एकटी तरी काय करणार? अगं एकटी तर एकटी थांबायचं ना. बर, एक काम कर, समद्यांना निरोप दे की मी अर्ध्या तासात फॅक्टरी बोलवले. मी बघते तुमच्या पगार वाढीचं. अगं बाई खरंच की काय? अगं आजवर कवा खोटं बोलली का मी? लवकर या. बाय. हॅलो मंगले, अगं प्राजक्ता भेटली इकडे. अगं फॅक्टरीवर बोलवलंय सगळ्यांना, आपल्या पगारवाढीचं स्वतः बघणार आहे म्हणते. या लवकर आणि समध्यासनी कळीव. याच तुम्ही कांडकाच पाडते आज तुमच्या खुळचट मजुरीचा. कशाला बोलवलं या सगळ्यांना हिने इकडं? यांचे रुसवे फुगवे काढत बसायचे की आपली कामं करायची आहेत? या बायकांची मुजुरी आपण सहनच का करायची आहे? मुजोरी तुमची चालली आहे भैया साहेब. आल्या धरणं तुम्हीच आमच्यावर खेकसायलात. होय की, एक तर तुमचा ओरडा खायचा, वर जास्तीचं काम करायचं आणि पगार मात्र तेवढाच. ते काय नाही, पगार वाढवल्या बिगर आम्ही इकडे काम करणार नाही. वय वय, हक्कच आहे तो आमचा. ठीक आहे. नका थांबू इकडं. नका करू तुम्ही इकडलं काम. जिकडे जायचंय तिकडे जावा, पण परत इकडे यायचं नाही तुम्ही. काय बोलायला तुम्ही? पैलवान, काय खूळ लागलंय का तुला? काय चुकीचं बोलले मी? आपल्याला जे पटत नाही ते करू नये, आणि ते करायची जबरदस्ती होत असेल तर इकडे थांबू नये. जेव्हा आईंचे कुस्तीबद्दलचे निर्णय मला पटले नव्हते तेव्हा मी घरातनं बाहेर पडले. हा, पण तो निर्णय माझा होता. कोणी कान भरले म्हणून रागाच्या भरात नव्हतं केलं मी तसं. पण नंतर न जेव्हा मी योग्य आहे असं त्यांना समजलं तेव्हा त्यांनी मला परत घरला बोलवलं. हवं तर विचारा की तुम्ही आईंना. स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायची धमक असली पाहिजे आपल्या, तरच विपरीत परिस्थितीवर मात करू शकतोय आपण. पावसाचं वातावरण झालं, चला फॅक्टरीत आडोशाला जाऊया. मगापर्यंत फॅक्टरीत थांबायचं नव्हतं, आता बरं फॅक्टरीचाच आडोसा घ्यायला तयार झाला तुम्ही. धमक असेल तर घ्या की सर अंगावरती. आता पावसापासून वाचण्यासाठी तुम्ही फॅक्टरीच्या वळचणीला येताय, पण जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकट आली का नाही तेव्हा आधार दिलाय तुम्हाला या फॅक्टरीनं आणि ह्या माऊलीनं. पोरांच्या शिक्षणापासून सासूच्या आजारपणापर्यंत, लेकीच्या लग्नापर्यंत समद्यात मदत केली तुम्हाला आईंनी. आणि आता तुम्ही त्यांचे उपकार विसरून त्यांच्यावरच उलटताय. खडतर परिस्थितीत पदर खोचून आईंनी फॅक्टरी उभी केली आहे, म्हणून तुमचे आज संसार चालल्यात. मागच्या दिवाळीला बी असाच संप केलता तुम्ही. तवा दिलेला सबूत पाळून त्यांनी तुमचा पगार बी वाढवलेला आणि बोनस बी वाढवलेला. तरी आता तुम्ही त्यांना वेटीच धरताय. कोणाच्या सांगण्यावरनं? कालपर्यंत समजा निवांत चाललेलं, पण आज अचानक तुमच्यात हे संपाचं खूळ आलं तरी कुठनं? कुणी केलंय ह्या काड्या? बोला दाजी. हे तुमचंच तर काम नाही ना? काय मी
अच्छा अगं प्राची मी तर उशिराने आलो. अगं आलो होतो तेव्हा तो टेम्पोवाला किरण्या तोच घोषणाबाजी देत होता. मग कुठं आहे तो? पगारवाढीचं पिल्लू त्यांनी सोडलं आणि तुम्ही ते उचलून धरलं. आता गडी बसलाय गपदडी मारून. आला का नाही तो? मेंढरावानी वागताय तुम्ही. एका मेंढरा मागे 100 मेंढर निघतात, ते बी अक्कल घाण टाकून. पण ह्या समजाचा शेवट खाटक्याच्या सुरीखालीच होतोय. तुम्ही समजेजण वेळीच जागे व्हा, नाहीतर समद्यांची बी तीच गत होईल. अहो कुटुंबावानी फॅक्टरी आपली, देवाच्या सावलीवानी आई माया लावते. पण जर तुम्हाला भिकेचे डोहाळे लागले असतील आणि एवढी चांगली नोकरी सोडून बाहेर डोसकं फोडायला जायचं असेल तर मग खुशाल जावा. आमचं आम्ही बघू. शिराळकर हाय आम्ही, हार नाही मानणार. या बी संकटावर तोडगा काढून मात करू. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही.